नमस्कार. आज आपण एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला विचार करायला लावेल. समजा शत्रू दारात उभा आहे, तर आपलं सर्वात शक्तिशाली शस्त्र कोणतं असेल? तलवार? मोठं सैन्य? सय्यद जातक कथा सांगते की याचं उत्तर कदाचित करुणा असू शकतं. चला तर मग या विलक्षण कथेच्या गहिरे जाऊया. प्रश्न तसा साधा वाटतो, नाही का? शत्रूला न लढता कसं हरवायचं? पण याचा अर्थ खूप खोल आहे. आपण नेहमीच ताकदीचा, बळाचा विचार करतो, पण ताकदीचा वापर न करता विजय मिळवता आला तर? ही जातक कथा आपल्याला याच प्रश्नाच्या एका अगदी अनपेक्षित उत्तरापर्यंत घेऊन जाते. प्रत्येक मोठ्या कथेची सुरुवात एका छोट्या ठिणगीतून होते आणि आपल्या कथेची ठिणगी आहे कोसलच्या राज्यातला एक अतिशय निष्ठावान दरबारी. विचार करा, ज्याने आपलं आयुष्य राजाच्या सेवेत घालवलं त्यालाच एका क्षणात खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं जातं. किती मोठा विश्वासघात आहे हा! अशा वेळी मनात काय भावना येते? साहजिक आहे, अशा परिस्थितीत मनात राग, द्वेष, सूडाची भावना येईल. पण इथेच ही कथा एक जबरदस्त वळण घेते, कारण हा दरबारी काही सामान्य माणूस नव्हता. त्याने ह्या संकटालाच स्वतःला बदलण्याची संधी बनवली. आणि त्याने केलं तरी काय? तुरुंगातला तो एकांत, त्याने त्याचा उपयोग आत्मपरीक्षणासाठी केला. बाहेरच्या जगाशी बदला घेण्याचा विचार करण्याऐवजी त्याने स्वतःच्या आत शांती शोधली, आणि फक्त शांतीच नाही तर ज्ञानाचा पहिला टप्पासुद्धा गाठला. याला म्हणतात संकटाचं सोनं करणं. जेव्हा बुद्धांपर्यंत ही गोष्ट पोचली तेव्हा ते म्हणाले, अरे हे काही नवीन नाही, हा तर मानवी स्वभावाचा एक शाश्वत नियम आहे. जे ज्ञानी असतात ते नेहमीच वाईटातून काहीतरी चांगलं शोधून काढतात. आणि हेच अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यासाठी त्यांनी एक प्राचीन कथा सांगितली, म्हणजे एका कथेच्या आत दुसरी कथा. तर आता आपण त्या मूळ कथेमध्ये प्रवेश करतोय. ही गोष्ट आहे बोधिसत्वाची, म्हणजे बुद्धांच्याच एका पूर्वजन्माची, जेव्हा ते बनारसचे राजा होते. तर मग या प्राचीन कथेच्या संघर्षाचं बीज कसं पेरलं गेलं? बघा, बनारसचे राजा म्हणजे बोधिसत्व हे अत्यंत सद्गुणी होते. 10 राजधर्मांचं काटेकोरपणे पालन करायचे. पण त्यांच्याच दरबारातल्या एका व्यक्तीने विश्वासघात केला. राजाच्या घरातच त्याचं एक अफेअर उघड झालं. मग काय? राजाने त्याला हद्दपार केलं. स्पष्ट सांगितलं, मला तुझं तोंड पुन्हा दाखवू नकोस. पण ही शिक्षा त्या दरबाराच्या मनात सुळाची आग पेटून गेली, आणि हीच आग घेऊन तो थेट पोहोचला शेजारच्या राज्यात. आणि त्या दरबाऱ्याचा सूड घेण्याचा प्लॅन अगदी पद्धतशीर होता. पहिलं पाऊल, त्याने खोट्या गोष्टी पसरवायला सुरुवात केली. दुसरं पाऊल, त्याने शेजारच्या राजाचा विश्वास जिंकला. आणि तिसरं आणि अंतिम पाऊल, आक्रमण. आणि बघता बघता बनारसच्या राज्यावर युद्धाचे ढग दाटून आले. आता युद्धाची परिस्थिती तयार झाली होती. शत्रूचं सैन्य दारात उभं होतं. पण इथेच कथेला एक असं नाट्यमय वळण मिळालं ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. राजाने एक असा निर्णय घेतला जो सगळ्यांच्याच कल्पनेपलीकडचा होता. इथे आपल्याला 2 टोकाचे विचार दिसतात. एका बाजूला आहेत योद्धे, ज्यांची प्रतिक्रिया अगदी स्वाभाविक आहे, चला आपण त्याला पकडून आणूया, लढा आणि जिंका. पण दुसऱ्या बाजूला बोधिसत्वांचा विचार पहा. ते म्हणतात, मला असं राज्य नको जे दुसऱ्यांना इजा करून टिकवावं लागेल. हा फक्त अहिंसेचा विचार नाहीये, तर सत्तेच्या मूळ संकल्पनेलाच दिलेलं एक आव्हान आहे. राज्य जास्त महत्वाचं की लोकांचे प्राण? आणि मग आला तो एक अविश्वसनीय निर्णय. आपल्याच सैनिकांना शस्त्र खाली ठेवायला सांगून राजाने शहराचे दरवाजे उघडायचा आदेश दिला. त्यांनी शरणागती पत्करली, पण रक्तपात टाळला. कधीकधी लढण्यापेक्षा शरणागती पत्करण्यासाठी जास्त धैर्य लागतं, नाही का? शत्रू राजा शहरात घुसला आणि त्याने बोधिसत्व राजाला कैद केलं. अनेकांना वाटलं असेल आता लढाई संपली, पण नाही, खरी लढाई तर आता सुरू होणार होती. आणि ती लढाई तुरुंगाच्या कोठडीतून लढली जाणार होती. आता आपण कथेच्या अगदी केंद्रस्थानी पोहोचलो आहोत, आणि ही संकल्पना समजून घेणं खूप महत्वाचं आहे. करुणेचा परमानंद ही साधी दया किंवा सहानुभूती नाहीये. याला एक प्रकारची मानसिक ऊर्जा समजा. इतकी तीव्र, इतकी केंद्रित की तिचा दुसऱ्या व्यक्तीवर शारीरिक परिणाम होऊ शकतो. जणू काही विचारांनीच हल्ला केलाय. तुरुंगात बसून बोधिसत्वाने कोणतंही शस्त्र उचललं नाही. त्यांनी फक्त आपल्या मनात त्या आक्रमण करणाऱ्या राजाबद्दल तीव्र करुणा निर्माण केली. आणि या सकारात्मक भावनेचा परिणाम काय झाला असेल? अगदीच अनपेक्षित. तो आक्रमण करणारा राजा अक्षरशः जळू लागला. त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. जणू काही बोधिसत्वाची ती करुणा त्याच्या आतल्या दुष्टपणाला जाळून टाकत होती. हा एकच आकडा या कथेचं सगळं सार सांगून जातो. एका विशाल सैन्यासमोर फक्त एका व्यक्तीची सद्गुणी शक्ती उभी होती. शस्त्र नव्हती, सैन्य नव्हतं, होती फक्त करुणा. आणि तेवढंच पुरेसं ठरलं.
त्या असह्य वेदनांनी त्या आक्रमणकर्त्या राजाला त्याची चूक समजली. तो जमिनीवर आला, त्याने बोधिसत्व राजाची माफी मागितली आणि तिथून पुढे सगळी परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली. जेव्हा बोधिसत्वाला त्याचं राज्य परत मिळालं तेव्हा त्यांनी आपल्या त्या निर्णयामागचं शहाणपण या शब्दांत मांडलं. ते म्हणाले, चांगला मार्ग हा नेहमीच सर्वोत्तम असतो. एका व्यक्तीशी दयाळूपणे वागून मी 100 लोकांना मृत्यूपासून वाचवलं. त्यांनी हे दाखवून दिलं की खरा विजय मारण्यात नसतो तर वाचवण्यात असतो. तर ह्या कथेतून आपण काय शिकायचं? याचा सार काय? पहिलं म्हणजे खरा सद्गुण हा आतून शांती देतो आणि जेव्हा आतमध्ये शांती असते तेव्हा बाहेरच्या संरक्षणासाठी हिंसेची गरजच पडत नाही. कारण करुणा स्वतःच एक अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली शस्त्र बनते आणि दयाळूपणा हाच अंतिम विजयाचा मार्ग ठरतो. आणि कथेच्या शेवटी बुद्ध एक गुपित उघड करतात. ते सांगतात की तो आक्रमण करणारा राजा दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा प्रिय शिष्य आनंद होता. आणि तो सद्गुणी राजा ते स्वतः बुद्ध होते. हे कळल्यावर ही फक्त एक कथा राहत नाही, तर तो त्यांच्या स्वतःच्या प्रवासाचा, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा एक जिवंत भाग बनतो. आणि ही कथा आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नासोबत सोडून जाते. आपल्या आयुष्यात किंवा या जगात असे कोणते संघर्ष आहेत जे बळाचा वापर करून नाही तर फक्त आपला दृष्टिकोन बदलून सोडवता येऊ शकतात? जिथे शस्त्र म्हणून ताकदीचा नाही तर करुणेचा वापर करता येईल? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.